नमस्कार मित्रांनो, मी जय भुजकर पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दुपारची वेळ आहे आणि दुपारी आता आम्ही आलो आहोत घृष्णेश्वर मंदिरात। आज आमचा पॉइंट आहे घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती आणि वेरूळची लेणी। तर मित्रांनो, इकडे पाहता आमची संपूर्ण फॅमिली पाठीमागे आहे आणि शिवांश माझ्या इथे बसलाय कमरेवर। शिवांशला कमरेवर घेतला आणि मित्रांनो, हा ऐतिहासिक मंदिर आहे इकडे आणि ह्या ऐतिहासिक मंदिरात आज आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, चला आज बघू आपण या ऐतिहासिक मंदिराची माहिती आणि तुम्हाला दर्शन होतं का ते पण दाखवणार आहे। तर चला निघूया मंदिरात जायला। मित्रांनो, आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने। मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांपैकी अतिशय महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून याला देखील खूप महत्त्व आहे आणि आता आपण मंदिरात चाललोय। तर मित्रांनो, हे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 11 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, वेरूळ लेणीच्या अगदी जवळ। मित्रांनो, आताच आपण मंदिरातून आलो, दर्शन छान झालं। मित्रांनो, मंदिरामध्ये कॅमेरा, मोबाईल वगैरे काहीच अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मंदिरातील आणि मंदिराचं दृश्य तुम्हाला काही दाखवू शकलं नाही। पण मित्रांनो, दर्शन खूप छान होतं, जबरदस्त होतं। पण मित्रांनो, मला तिथे एक गोष्ट खटकली, काय माहिती आहे, आपल्याला सांगतात मोबाईल कॅमेरे अलाउड नाही, परंतु तिथे DSLRने फोटो काढतात, त्याचा चार्ज ते 100 रुपये वगैरे काहीतरी घेतात आणि आपल्याकडून मोबाईल जप्त करतात। तर हे सगळ्यात खंताची गोष्ट आहे, नियम ही तशी बरोबर नाही। फक्त दर्शन खूप छान झालं। तर हे नियम असे असेल तर लोकल असो नाहीतर कोणते टुरिस्ट असो, हे सर्वांसाठी सारखे असायला पाहिजे माझ्या तरी मताने। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा। 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे सुद्धा एक महत्त्वाचं मंदिर आहे। मित्रांनो, आता आपण आलोय खुलताबादमधील भद्रा मारुती या देवस्थानी। मित्रांनो, खरं तर खुलताबादचं मूळ नाव भद्रावती। हे मित्रांनो निद्रावस्थेत असलेले मारुतीचं मंदिर आहे। रत्नापूर म्हणून देखील खुलताबादला ओळखलं जातं। येथे असलेले हे हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे आणि शयनावस्थेत असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदिर आहे। वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यांपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि मित्रांनो, हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि नवसाला पावणारा मारुती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे। शयनावस्थेत असलेला हनुमानाची भारतात फक्त 3च मंदिर आहेत। एक खुलताबादमधील भद्रा मारुती, दुसरे प्रयागराजमधील मंदिर आणि तिसरे मध्य प्रदेशमधील जामसवली येथे। तर मित्रांनो, असे 3च मंदिरं या भारतामध्ये आहेत। मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजला आणि मित्रांनो, आता आम्ही आलोय घृष्णेश्वर वरून वेरूळच्या लेणीमध्ये। मित्रांनो, ही भारतातील अशी एकमेव अशी लेणी आहे जी एका दगडापासून बनवलेली आहे आणि तिथे ऐतिहासिक माहिती खूप छान आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, हे लेणी आहे ना, बघायला खूप लोक बाहेरून पण येतात, फॉरेनर वगैरे खूप येतात। तर मित्रांनो, आज आपण ही वेरूळची लेणी कव्हर करणार आहोत, बघणार आहोत। मित्रांनो, आता मी वेरूळ गेटच्या समोर आलोय। हा एंट्री गेट आहे, इकडे बघताय, हा इकडे असा एंट्री गेट आहे आणि इकडे आपली फॅमिली आहे। तर मित्रांनो, एक अशी गोष्ट घडली आता का तिथे एक आमच्या इथं आहेत ना 2 मुली थांबल्या होत्या, त्यांची बस सुटली आणि आमच्या मुलांनी आहे ना, या सर्व लोकांनी त्या मुलींना तिथे आणून त्यांचे स्वागत केलं। त्यांची माणसं आम्हाला इकडे भेटली आणि त्याच्यानंतर ती मुली त्यांच्या ताब्यात दिल्या। तर त्या मुली आणि ते कागदच्या होत्या, त्यांच्याकडे गेल्या त्या मुली आणि मी आता या बाजूला आलो होतो। तर मुलांनी आमच्या लोकांनी त्यांची थोडीशी हेल्प केली। तर असं कोणाकडे घडलं, जर तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी घडल्या तर मित्रांनो, सगळ्यांना अशी हेल्प करा। आम्ही पण थोडीशी हेल्प केली, बरी वाटली आणि हेल्प यांनी केली, विधीने केली ना, विधीला मग नरेंद्र माळी, अच्छा म्हणजे तुमचा मिस्टर, ओके, चांगलं गोष्ट आहे। हां, तर आता मित्रांनो, आपण आलोय वेरूळ लेणीच्या आतमध्ये एंट्री गेटमध्ये आणि आता चाललो आतमध्ये चाललोय। आणि इकडे शिवांश बघा खादीच्या ह्याच्यात। शिवांश, काकडी कशी लागते? छान लागते ना? ओके, मजा येते। मसाला पण टाकलाय, ओके।
आता वेरूळ लेणीजवळ पोहोचलोय आणि तुम्हाला वेरूळ लेणीचा व्ह्यू दाखवतो. इकडे आहे वेरूळची लेणी. इकडे बघा, ही पूर्ण दिसते, ही आहे वेरूळची लेणी. तर ही मित्रांनो लेणी बांधली आहे एका दगडापासून. हे जो पाषाण दिसतो ना, खडक दिसतो ना, एका खडकातून बांधलेले आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे याचं ती वरून खालपर्यंत बांधले. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला अगोदर आपण लेणी फिरून घेऊया. वेरूळ लेणीच्या आत प्रवेश करण्या अगोदर आपल्याला तिकीट खरेदी करावी लागते. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. वेरूळ लेणी ही खूप जगप्रसिद्ध आहे. वेरूळ लेणी पाहण्यासाठी बाहेरील प्रदेशातील खूप पर्यटक येतात. ही लेणी अति प्राचीन असून ऐरोला या नावाने देखील ओळखले जाते. वेरूळ लेणी ही कैलास मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची भली मोठी पिंड आहे. या मंदिराची काळाकुसर आणि मूर्तीची कोरीव काम पाहण्यासारखे आहे. कैलास मंदिर म्हणजे ही लेणी एकाच खडकापासून वरून कोरीव काम करत खालपर्यंत कोरलेले आहे. येथे बौद्ध लेण्या, जैन लेण्या आणि हिंदू लेण्या आहेत. त्यापैकी ही एक हिंदू लेणी आहे. आणखी एक इतिहास म्हणजे औरंगजेबाने अनेक मंदिरे तोडली. त्यातील वेरूळचे हे कैलास मंदिरसुद्धा तोडण्यासाठी 1000 सैनिक पाठवले. हे सैनिक सतत 3 वर्ष हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना यश आले नाही. शेवटी कंटाळून औरंगजेबाने त्या सैनिकांना बोलावून घेतले. आजही आपल्याला येथील मूर्तींची नासधूस, तोडफोड केलेली आहे याचे प्रमाण आपल्याला बघावयास मिळतात. मित्रांनो, आताच आम्ही हा वेरूळची लेणी आहे ना फिरून आलो. खूप जबरदस्त आहे, खूप पौराणिक आहे आणि खूप भारी वाटलं फिरायला. बौद्धकालीन लेणी आहे, खूप ऐतिहासिक लेणी आहे ही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भद्रा मारुती आणि घृष्णेश्वर आणि वेरूळची लेणी दाखवले. तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तो बाजूचा नोटिफिकेशनचा बटन आहे तो पण प्रेस करून ऑलवर करा. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.